त्याला कसल्या रानात कसली चवळीच्या शेंगासारखी देखणे नाळ दिसली. हे राजा होत बरं आधीच येडं होतं, हिला बघून अजून येडं झालं. तर तिच्या हाताला चला नारदी म्हणला तुला माहित नाही मी कोण आहे घेते. नारदी म्हणले येडे मी आताच बदलले काही सुचे ना हाताला धरून नेलं. लय बायको करायची हौस होती, यांच्या सगळंच लगीन केलं, यांनाच बायको केलं. वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक मोडणीकर कीर्तन नाही पोरं झाली. पोरं दर सप्त्याला नवीन पोरग दर सप्त्याला. महाराज थोडी थोडकी नाही झाली 60 झाली. हे प्रमाण आठवतं ना मगाचं भूत लागले नाद लाला 60 पोरे. किती पोरं झाली 60 नारदी म्हणल्या त्यांनी 60 बी पोरच होय. पोरांचा काय भरोसा सांभाळत्याल नाही सांभाळत्याल. एखादी तरी वार घालाय पोरगी असू द्या. 61वी मुलगी कपिला 61 किती 61 कोणाला आवड नारदीला. डोकं नारदीचा की झाला नारदानं नारदीला. नारदाची आजी नारदी झाली मग तिला पोरं झाली आहे की नाही. जर प्रॅक्टिकली बोलत जाते 61 लेकरं. माय आई म्हणून सांगा घरात 2 असलेले लेकरं जीव किती दमतो ग. माय देव 2 बी गुणाची देत नाही. देव 2 बी तारा देतो. एक शहाणा असतं एक येडा असतो. शहाणा सगळं ऐकतोय, दुसरं माणसं बघून उड्या मारतोय. त्याला माहितीये माणसात काय करते निश्चित जातो खाती करते काय. पाहुणा गेला मार का खाणं होईना ती मजा मारून घेतो महाराज. तुम्ही मला सांगा 2 एवढी तारा महाराज 61 किती असत. एक खात एक उडत एक झोपत एक रडत एक कंटाळा. असली जनावर सामान्यापेक्षा रातच उठल्या पोटात उडी मारली जीव दिला मी नाही जागेवर आले. पुन्हा लुगड्यात जात पाण्याच्या बाहेर आले. म्हणजे अजून काहीतरी व्हायच्या आधी पाणी सोड पाणी सोड पाणी सोड. पटकन करा तिनं हातात चिमल्या नारायण नारायण म्हणले हे रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होते. प्रेमाने म्हणले नारदराव नाराज रामदास म्हणलं काय कशाचा नारदराव रामच ठेवला नव्हता नारद. आई साहेबच बरे. मी काय म्हणतो चुकलं होतं तर तोंडाने सांगायचं. लय चुकलं होतं तर चहा आणायच्या. तुम्ही फक्त कल्पना करा काय दिली काय दिणार. आता जिंदगीत कुठल्या बाईकडे बघणार नाही. म्हणून मला हसून नारदाचं येत नाही. मला काळजी तुमची वाटते. शेवटी ते नाराज होते. त्यांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं बोलावं लागलं. तुमचं आतापर्यंत किती वेळा चुकलंय. तुमचं अर्ध आयुष्य तर ह्याच्यातच गेलंय. तुझ्यासाठी देवाना कसं होईल तुमचं. अरे दादा पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू पाठीमागे तुम्ही कसा काटा बसायचा तुमचा देव झाले बाबा. पण जाऊ दे काळजी करू नका. आता एवढे कीर्तन आलाच आहे तर एक वाक्य आहे काय सांगतात मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं. जे चुकलं ते इथून पुढे तरी लक्षात नारळ ठेवा. इथून पुढे तरी भगवंताशिवाय कोणच या दृष्टीला गोड लागता कामा. इथून पुढे दृष्टीनं फिरे माघारी दृष्टीनं फिरे माघारी
चित्त तुझे इथून पुढे नाही देवा. इथून पुढे हे सगळ्यात विचित्र असणारं मन तुझ्याशिवाय सुखावलं जात नाही हे कळलं आम्हाला. त्रास देत हे मन विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी पैसेची तरी हिंडवी नाही दिशा. विविकी माणसं अविविकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे देवा. आता हे स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनंदनम. अखंड तुझ्या भजनात रंगलं पाहिजे. देवाच्या भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसून. हा ना, ते लोक काय म्हणते याचं काय भरोसा नाही ना. आता बाटली शिवाय याची ढोलकी वाजत नाही ह्याला काय आराधी म्हणायचं का? हा ना, गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला काय गोधडी म्हणायचं. करा भजन आहे का रचलेली म्हणा, पण त्या म्हणण्याची स्थिती मात्र चांगली असो. म्हणा लेकरांची सेवा केली सत्वाई, लेकरांची सेवा केली सत्वाई. कस पांग पेरू कस रोग होते गाय, तुझ्या रोग काळा जगित उभारी नशीब माझा सावरी विठाई विठ्ठला. आयुष्यात एवढं येत नसेल म्हणायला तर जरा कळलं, त्याला कळलं. जिंदगीवर केलं काय याचा विचार करा जरा, नाही नाही. बाबुळीचा बाबुळीचा दुखी संसाराची कसं